खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। शिरपूर तालुक्यातील बभळा सबस्टेशनवर किसान सभेचे आंदोलन, लोकप्रतिनिधींवर शेतकऱ्यांचा संताप। शिरपूर तालुक्यातील बभळा सबस्टेशन अंतर्गत शेतीला नियमित 8 तास वीज पुरवठा मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे आज दिनांक 18 मे 2026 रोजी धरणे आंदोलन करण्यात आले। सकाळी 10 वाजता सबस्टेशनच्या गेटसमोर आंदोलन करत शेतकऱ्यांनी प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींवर ही तीव्र नाराजी व्यक्त केली। निवडणुकीत आश्वासने देणारे आमदार आणि लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र गप्प आहेत। शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असताना प्रशासन आणि सत्ताधारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला। यावेळी उपअभियंता चेतन पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट हिरालाल परदेशी यांनी 8 तास वीज पुरवठा तात्काळ सुरू न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला। यावेळी आंदोलनात ॲडव्होकेट संतोष पाटील, ॲडव्होकेट कवरलाल कोळी, अर्जुन कोळी, जितेंद्र करंकाळ, वसंत कोळी, जगन परदेशी, विठ्ठल परदेशी, अनंता परदेशी, अमोल परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। केळी, पपई या पिकांना कमी पाणी मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ते जळालेले आहेत। आपल्याला नेहमीच या वेळेला या दिली जाते, ही वीज आहे, ही वीज कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पुरवली जाते असा आपला आरोप आहे। या आपल्या रोडला दैवतला मोठ्या प्रमाणात कंपन्या पडल्या, त्यांना जास्त दाबाची व नियमित वीज दिली जाते, परंतु शेतकऱ्यांना वीज देताना हे वीज महावितरण कंपनी विक्रयपणा करते। दिनांक 15 तारखेला निवेदन देताना सहाय्यक अभियंता किशोर पाटील साहेबांना सांगण्यात आलं की 8 तास आम्हाला वीज देतात। त्यांनी आपण उत्तर दिलं की 7 तास वीज दिली तर काही होत नाही, पण 8 तास जर वीज दिली तर लोड पडतो आणि विजेचं खंडन होतं। म्हणजे 1 तासामध्ये कसं काय खंडन होतं? म्हणजे खोटं बोलण्याचं काम यांचं आहे। म्हणून आज आपण थोड्याच्या प्रमाणात शेतकरी आंदोलन करण्याची मागणी करत आहोत की आपल्याला 8 तास वीज यांनी नियमित द्यावी। 8 तास वीज, आणि जर त्या 8 तासामध्ये 1 तास, 1.5 तास, अर्धा तास जर काही खंडित झालं काही कारणास्तव, ती सुद्धा भरून काढावी। आणि वीज देताना बऱ्याच लोकांच्या मोटरी जळत आहेत, बऱ्यांच्या टाटर जळत आहेत। त्याचं कारण की विजेचा जो दाब असतो तो कमी दर्जाचा दिला जात आहे। विजेचा दाब कमी असल्यामुळे लाईटाचे असे जे फ्यूज असतात ते गरम होतात आणि त्याच्यामुळे मोटरवर त्याचा परिणाम होतो। पाण्याचे देखील जी मोटर पाणी देते ते पण कमी पाणी देते। त्यामुळे आपली जी मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भात यांनी दखल घ्यावी आणि आपल्याला 8 तास वीज जास्त दाबाची रेग्युलर नियमित नाही दिल्यास आपण रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी पुढील 8 दिवसात करणार आहोत।